नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. तसेच हा दिवस आपण भगवान परशुरामांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा करत असतो. भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचंच एक अवतार आहे आणि अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांची पूजा करण्याचा दिवस असतो. त्याच्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितरांची सेवा करण्याचा अतिशय शुभ दिवस असतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त हा मानला जातो आणि या वर्षीच्या अक्षय तृतीयेला अशा काही लाभदायक वस्तू तुम्ही खरेदी करून घरी आणू शकता. अक्षय, ज्याला कधीही क्षय नाही, जे कधीही संपणार नाही, तर या दिवशी केलेलं कार्य, केलेली खरेदी, या दिवशी केलेलं दान, जे अक्षय काळ आपल्यासोबत राहील, ज्याला कधीही क्षय नाही, जे कधी संपणार नाही. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी अशाच काही महत्त्वाच्या वस्तू आपल्याला खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. या दिवशी केलेलं दान कधीही क्षय जात नाही, तर ते नेहमीच तुमच्यासोबत असते. तर काय खरेदी करावे, तर अक्षय तृतीयेला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही खरेदी करू शकता, यथाशक्ती दान देखील करू शकता. तर बघा, तृतीया तिथी ही 19 एप्रिलला दुपारी 3:39 आहे. म्हणजेच उद्या तिथीनुसार तृतीया ही तिथी 19 एप्रिललाच आहे आणि आपल्याला सर्वांना 19 तारखेलाच अक्षय तृतीया ही साजरी करायची आहे. पितरांसाठी महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. तर कोणत्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता, तर बघा, शक्य असेल तर तुम्ही गुंजभर का होईना सोनं थोडं तरी खरेदी करा. त्यासोबतच या दिवशी तुम्ही माठ खरेदी करू शकता. वैशाख महिना सुरू होत आहे आणि तापमान खूप असतं, त्यामुळे तुम्ही माठ खरेदी करू शकता. तसेच करा व केळी तर हे देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि दान देखील करू शकता. माठ ही देखील एखाद्या व्यक्तीला तुम्ही दान करू शकता. त्यानंतर अक्षय तृतीयाला लक्ष्मी स्वरूप झाडू तर हे देखील तुम्ही खरेदी करू शकता. माता लक्ष्मी आणि कुबेर यांच्या पूजेबरोबरच झाडूची देखील पूजा आपल्याला करायची आहे. त्यानंतर येतं मीठ, तर हे देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्यामुळे मीठ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि त्याची देखील पूजा करा. त्यानंतर पिवळी मोहरी तर ही देखील महत्त्वाची आहे आणि ती देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे आणि या दिवशी दानही आपल्याला करायचं आहे. तसेच एक सवाष्णीच्या नावानं तुम्ही साडी घेऊन ती देखील तुम्ही दान करू शकता. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान आवर्जून करा. त्यानंतर जमेल किंवा इच्छा असेल तर तुम्ही श्रीयंत्र देखील या दिवशी खरेदी करू शकता. सेवा करणार असाल तरच तुम्ही खरेदी करा. त्यासोबतच देवाचे टाक, मूर्ती तर हे देखील तुम्ही खरेदी करू शकता. ग्रंथ देखील, एखादा ग्रंथ तुमच्याकडे नसेल आणि तुमची इच्छा असेल खरेदी करण्याची, तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. कुबेरांची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवत नाही आणि त्यासाठी तुम्ही कुबेर यंत्र देखील तुम्ही खरेदी करून घरामध्ये आणू शकता. ज्या काही वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करणार असाल, म्हणजे एखादा ग्रंथ किंवा कोणतीही देवाची मूर्ती, श्रीयंत्र असेल, तर त्यावर जर तुम्ही सेवा करणार असाल तरच तुम्ही ती खरेदी करून आणा. खरेदी करून देवघरामध्ये ठेवा. तसेच तुम्ही या दिवशी धान्यही भरून ठेवू शकता. जे वर्षभरासाठी आपण धान्य भरतो, तर ते देखील तुम्ही या दिवशी भरून ठेवू शकता. तर यामुळे अक्षय काळ धनधान्य आपल्याकडे राहील आणि या दिवशी काहीतरी धान्य खरेदी करण्याची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता. तांदूळ, गहू किंवा डाळ तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्यासोबतच चांदी देखील खरेदी करू शकता. घराच्या दरवाजाला तोरण देखील खरेदी करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजेच मीठ, माठ, झाडू आणि धान्यांचा साठा. तर या महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहे. अक्षय तृतीयेला दान, धर्म, सेवा खरेदी करणं हे मूलभूत अंग आहे आणि दानधर्म करणं हे पितरांच्या स्मरणार्थ आपण दानधर्म करत असतो, कारण त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला इतकं तरी आपण करायला हवं. त्यामुळे त्यांच्यासाठी दान देखील करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या दिवशी आवर्जून, या अगदी साध्या आणि सोप्या वस्तू आहे पण मौल्यवान वस्तू आहेत, तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करा.